अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या रोहित चॅनलमध्ये मनापासून मी स्वागत करत आहे. आपण ज्या उत्सवाचे वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे आपल्या मालकाचा, आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन. यंदा 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे. हा दिवस आपल्याला सर्व स्वामी भक्तांसाठी आनंदोत्सव असतो. जणू काही आपल्यासाठी दिवाळीच आहे. हा दिवस आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा असतो. आज आपण प्रकट दिनाचे महत्त्व जाणून घेऊया. चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी महाराज प्रकट झाले. महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही. ते प्रकट झाले म्हणून आपण प्रकट दिन हा शब्द वापरतो. दरवर्षी या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून आपण 21 दिवसाची मनोभावी सेवा करत असतो. 21 दिवसांची सेवा. ही सेवा कधी सुरू करावी? यंदा 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत तुम्ही ही सेवा करू शकता. पण मासिक धर्म, लग्नकार्य, प्रवास, इतर अडचणीमुळे या कारणांमुळे 28 तारखेपासून सुरू करणं शक्य नसेल तर तुम्ही 24 फेब्रुवारीपासून किंवा अगदी आजपासूनही सुरू करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रगट दिनाच्या आधी किंवा आसपास 21 पारायण पूर्ण व्हावीत. जरी 21, 22, 23 मार्चला पूर्ण झाली नाही तरी हरकत नाही. महत्त्वाचं काय आहे? तुम्ही सेवा करत आहात ना? सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे 21 पारायण. श्री स्वामी चरित्र सारामृत. एक पारायण म्हणजे एक अध्याय. ते संपूर्ण 21 वाचन. दिवसाला एक पारायण केलं तर अतिउत्तम. शक्य नसेल तर दिवसाला 7 अध्याय, 3 दिवसात एक पारायण. खूप गरज असेल तरच दिवसाला 2 पारायण म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ. पण 3, 4, 5 पारायण एका दिवशी करू नका. वाचन समजून व भावपूर्वक करा. संकल्प कसा करायचा हे जाणून घेऊया. पहिल्या दिवशी नारळ, खडीसाखर अर्पण करा. स्वामी स्वतःहून म्हणा. महाराजांना प्रार्थना करा. महाराज, माझ्याकडून ही सेवा करून घ्या. तुमचा संकल्प काहीही असू शकतो. लग्न जमत नाही, गर्भधारणा, नोकरी, संसारात अडचणी किंवा फक्त सेवा करण्याची भावना. असा करायचा स्वामींचा संकल्प. आणि ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी काय करावे? 21 दिवस रोज 11 माळ घ्यावे आणि ती माळ श्री स्वामी समर्थ जप करावा किंवा लिखित नामजप 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. महाराज म्हणायचे, जो माझं नामस्मरण घेतो त्याला मी अखंड जपत असतो. पारायण करतानाचे नियम. नियम बंधनकारक नाही पण शिस्त आहे. शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळावे, मांसाहार टाळावा, बाहेरचे जेवण वर्ज्य करावे, काळे वस्त्र टाळावे. उपवास हा बंधनकारक नसतोच. विशेष मांडणे आवश्यक नाही. देवघरात, खुर्चीवर अगदी अडचण असेल तर पलंगावरही करू शकता. महाराज म्हणतात, बाळा, तू जसा आहेस तिथेच माझी सेवा कर. हा संकल्प 21 दिवसच का असतो? 21 दिवस हा संकल्पाचा कालावधी आहे. 22 ते 23 दिवस झाले तरी हरकत नाही. मी स्वतः संकल्प बंधनात बांधत नाही. जेवढे होईल तेवढे महाराजांच्या चरणी मी ते अर्पण करते. आणि हा खास शेवटचा संदेश. काही सेवा, काही मिळवण्यासाठी काही करू नका. खूप काही दिलंय महाराजांनी या भावनेनं करा. योग्य वेळ आल्यावर महाराज प्रत्येकाला भरभरून देतात. आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत. करता करविता तोच आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जवळच्या स्वामी भक्तांपर्यंत ही माहिती पोचवा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.